श्रीमंत सरकारांनी महाराज गंगाधररावांशी असलेली आपली व्यक्तिगत कटुता विसरून केवळ तुझ्या भविष्यासाठी आपला सगळा मान सन्मान प्रतिष्ठा पणास लावून हा संबंध स्वीकारलाय आणि तू आता तो नाकारतेस? मनुताई, अगं मनुताई, तू इकडे बसलेस? इंदुताईच्या पाठवणीसाठी सगळेजण तुझी प्रतीक्षा करत आहेत. तू जा, मी आता येतेच. नाही नाही मनुताई, अगं ये ना. अगं हो, तू ऐकलंस का? तू झाशी दासी नव्हे, राणी बनायला जाणार आहेस. मला नाही व्हायचंय अशी राणी. तर मग आम्हाला राणी बनव ना. प्राची थांब जरा, तू जा, मला विचार करू देत. ठीक आहे, पण लवकर विचार कर आणि लवकर ये. घोडा तयार केल्याशिवाय आमच्या समक्ष आणायचं साहस कसं केलंस तू? याची शिक्षा तुला अवश्य मिळेल. आपल्या मनूचा विवाह. तुम्ही ठीकच ऐकले, परंतु काय काका? तिला हा विवाह मान्य नाहीये. काय? विवाह मान्य नाहीये? कुठे आहे मनू? आहे तिच्या कक्षात. तुम्ही चिंता करू नका, मी जाऊन तिला समजावतो. ये बाळा, आपल्या कुलदैवताची पूजा कर. बस. घे इंदू, हे घे. हे कुलदेवते, माझ्या इंदुताईच्या होमाचा स्वीकार करून घे. आपल्या कुलदैवतेने तुझ्या होमाचा स्वीकार केलाय. बाळा, तुझ्या माहेरच्या कुलदैवतेचा आज तुझा निरोपाचा क्षण आहे. आपल्या कुलदैवतेचं तुझ्या सासरी पण स्मरण करत राहा.
हे कुलदेवते, आज मी तुझा निरोप घेते. तुझी ही अगाध कृपादृष्टी नेहमीच माझ्यावर असू द्यावी. आता मी येते. आम्ही पण जातोय. आम्हाला पण आपण सर्वांनी क्षमा करावी. मनू, मनू, कुठे आहेस तू मनू? मनू, मनू, अरे देवा, मनू कुठे गेलीये ही? मनू, मनूला पाहिलं कुठे? वहिनी साहेब, मी पण तिला शोधतोय. ती इथेच कुठेतरी असेल. मी तिला शोधून इंदूची पाठवणी करायची आहे आणि माहिती नाही ही मुलगी कुठे गेली. हिचा बालिश पण नाही गेला अजून. हो वहिनी साहेब, काळानुरूप हळूहळू प्रत्येक कन्या शिकत जात असते. तुमचं म्हणणं बरोबरच आहे. आणि तुम्हाला तर अभिमान वाटायला हवा की तुमची शिष्या झाशीची महाराणी बनणार आहे आता. हा, आता काही दिवसांनी मनूची पण पाठवणी करावी लागेल. महाल सुना होऊन जाईल. खूप आठवण येईल तिची. कुठे गेली असेल ही? महाराज, संपूर्ण झाशी हा समाचार ऐकण्यासाठी आतुर झालीये की महाराज गंगाधर रावांनी विवाहासाठी स्वीकृती दिली आहे. केवळ झाशीच नव्हे महाराज, संपूर्ण बुंदेलखंड झाशीच्या महाराणीची नजरेच्या कुरवंड्या करून प्रतीक्षा करत आहे. हा निर्णय आपणा सर्वांच्या म्हणण्यानुसार घेतला आहे. आता दुर्गा मातेकडे हीच प्रार्थना आहे की तुमचं म्हणणं खरं ठरो आणि या विवाहाने झाशीचं भाग्य बदलून जावं. हक है, हक यही है, हक है. सोए हुए वतन को जगाने चली है सुन. अपने ही दिल की आग से तप कर ढली है जब. सूरज हथेलियों पे लिए अब चली है सुन. हक है, हक यही है, हक है, हक है, हक यही है, हक है, हक है, हक यही है, हक है, हक है, हक. बहुतेक करून झाशीच्या प्रजेपर्यंत आतापर्यंत ही बातमी पोहोचली असणार की झाशीच्या महाराणीची निवड झाली आहे. जानकी साहेबा, आपणच इथे अंधारात बसलो आहोत. महालाच्या प्रत्येक गोष्टीची खबर झाशीच्या रयतेकडे पण आहे. कुब्जा, विस्तव आण विस्तव. वहिनी साहेब, आपण केवळ हुक्क्यातील आग भडकवत राहा. आणखी काही नाही होणार आपल्याने. धाकटे, छोट्या छोट्या गोष्टी नको करत जाऊस. एक मोहरा आहे आणि तो आपल्या हातात आहे. कुठला? मोतीबाई. जी आजकाल गंगाधर रावांच्या प्रेमात एका घायाळ कबुतराप्रमाणे फडफड करतीये.
पण ती आपल्या नियंत्रणामध्ये नाहीये. हो, तुझ्याने होणारी गोष्ट नाहीये ती, पण आपली लच्छो हे करू शकते. एकाच बिरादरीच्या आहेत ना दोघी. बेशक सखू साहेबा, जे मी करू शकते ते तुम्ही दोघी नाही करू शकत. पण नंतर दुधातल्या माशीप्रमाणे काढून टाकली जाईन. लच्छो, किती लवकर निराश होतेस ग तू. जेव्हा आपण तिघीही एका लक्ष्यासाठी एकत्र आलो आहोत, तर मग लबाडी कसली? बेईमानांकडे जास्त इमानदारी असते. प्रेमात घायाळ झालेली बाई एखाद्या नागिणीपेक्षा जास्त भयंकर असते. तीच आहे जी लग्न थांबवू शकेल. एका तवायफला आमच्यापेक्षा जास्त कोण समजू शकतं? तुम्ही दोघी आरामात बसा. मणिकर्णिका झांसीची राणी नाही बनेगी. ह्यातच लपावं. त्या तिथे ठेव. श्रीमान, आपल्या आदेशानुसार बेटीच्या समद्या वस्तू आम्ही ठेवल्या आहेत इकडे. सगळ्या संदुका एकत्र ठेवल्या? श्रीमान, आपणच तर म्हणाला होता की या सगळ्या वस्तू वरातीत जाणाऱ्या बैलगाडीत चढवून टाका. या संदुका काशीला जातील इंदू बेटीच्या सासरी. अरे काय करताय? मी आत्ताच सांगितलं ना, हे सामान झाशीला जाईल. आमच्या श्रीमंत सरकारांनी महाराज गंगाधररावांना इंदू बेटीच्या लग्नानिमित्त हा नजराणा दिलाय. अरे देवा, ही संदूक झाशीला जाणार? जा तिला झाशीला जाणाऱ्या बैलगाडीत ठेवा. मी ज्याच्यापासून पिच्छा सोडवू पाहते, भाग्य मला तिथेच घेऊन जात आहे. आमच्या श्रीमंत सरकारांनी महाराज गंगाधररावांना इंदू बेटीच्या लग्नानिमित्त हा नजराणा दिलाय. अरे देवा, ही संदूक झाशीला जाणार? जा तिला झाशीला जाणाऱ्या बैलगाडीत ठेवा. मी ज्याच्यापासून पिच्छा सोडवू पाहते, भाग्य मला तिथेच घेऊन जात आहे. जशी आज्ञा श्रीमान. चला, तुम्ही हे घेऊन जावा बघू. हा चला. चला चला चला. श्रीमंत सरकार. मोरोपंत, इथे काय करता आहात? इथे हेच पाहायला आलो होतो की काही शिल्लक तर नाही ना राहिलं. जे कार्य तुमच्या देखरेखीखाली असेल त्यात कुठली चूक होऊ शकते कधी? होऊ शकते श्रीमंत सरकार. आता बघा ना, या झाशीला जाणाऱ्या संदुकांना आपल्या सेवकांनी काशीला जाणाऱ्या संदुकांमध्ये ठेवलं. सामुग्री झाशी जावो व काशी, मुलींच्या सासरीच तर जाणार. तुम्ही जावई बापूला भेटलात का? श्रीमंत सरकार, हा सेवक तर आपल्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही. आणि ह्या विवाहाला होकार देऊन मी आपला आणखीच ऋणी झालो आहे. आता भेटायची पाहायची काहीच आवश्यकता नाही. सखाराम, सखाराम जी. हा झाशीला जाणारा उपहार आहे, त्याला बग्गीत ठेवून घ्या.
तात्या, काय काका? तात्या, मनूला भेटलात? हो, मी तिलाच तर भेटायला. काहीतरी करा तात्या, ती नकारच देते. आता एक तुम्हीच आहात जे तिला ह्या विवाहासाठी राजी करू शकता. हो काका, ते काय ना की वरातीच्या धावपळीमुळे मी तिच्याशी बोलू नाही शकलो काका. वरात गेली की मी तिच्याशी अवश्य बोलेन. तुमची शिष्य आहे ती. ह्या समयी तिचं भाग्य तुमच्या हातात आहे. काका, आपण चिंता करू नका. मी तिच्याशी बोलेन, ती अवश्य माझं ऐकेल. झाशी नरेशांच्या सोबत विवाह तिच्या विचारांना नवी दिशा देईल. आपण चिंता करू नये. अरे देवा, तात्या गुरूंची पण इच्छा आहे की मी झाशी नरेशांशी विवाह करावा. धन्य आहेस तू भगवंता, धन्य आहेस. प्रत्येक कार्य सुखरूपपणे पार पडलं. आम्हाला तर फार आशंका होती. खरं तर अभिनंदनास पात्र आपण आहात तात्याजी, परंतु एक गोष्ट मला समजली नाही की स्पष्टपणे नकार दिल्यानंतरही पेशवा बाजीरावांनी अचानक स्वीकृती कशी दिली. सगळी ईश्वराची माया आहे ही. होणार तेच ते रामाने रचिले आहे. महाराज, प्रवासाची पूर्ण तयारी झाली आहे. आम्ही शिकारीला जात आहोत. सफीपूरचं अविस्मरणीय वन आम्हाला बोलवत आहे. आपण सर्वांनी निघावं. तात्याजी. जी महाराज. आम्ही झाशीला पोहोचल्यावर विवाहाचा प्रस्ताव विधिवत पिठुरास पाठवा. जी महाराज. महाराजांचा विजय असो. महाराज, आमच्या श्रीमंत सरकार पेशव्यांनी त्यांची पुत्री इंदूच्या विवाहाप्रित्यर्थ आपणासाठी काही भेट पाठवली आहे. कृपया तिचा स्वीकार करावा. आमच्यातर्फे देखील त्याचे अनेक वार अभिनंदन. त्यांना हा संदेश द्यावा की श्रीमंत बाजीराव पेशव्यांना भेटू न शकल्याचा आम्हाला हार्दिक खेद होतोय. थांबा. हे देवा, बहुतेक आम्हाला पाहिलं.